आज ज्यांनी मागच्या 15-20 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या तरुणांची फसवणूक। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। कंपनीमध्ये काम करणाऱ्या 2 कामगारांनी कंपनीतून 82,000 रुपये किमतीचे पार्ट चोरून नेले। हा प्रकार भांबोली तालुका खेड येथील डेल ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये घडला। ओमकार प्रकाश चव्हाण वय वर्ष 35 राहणार धानोरे यांनी या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आकाश दत्तात्रय चोरगे वय वर्ष 28 राहणार पापळवाडी पाईट तालुका खेड, सचिन ज्ञानेश्वर आरोडे वय वर्ष 30 राहणार तिन्हेवाडी तालुका खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही कामगारांना अटक केली आहे, तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। आळंदी देहू रस्त्यावर रस्ता ओलांडत असताना एका पादचारी व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली। यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला। अरुण शंकर पाटील वय वर्ष 38 असे मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी माणिक दिलीप पाटील वय वर्ष 36 राहणार चाकण यांनी तक्रार दिली आहे। आज ज्यांनी मागच्या 15-20 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या तरुणांची फसवणूक केली, बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टी खेड तालुका व चाकण शहराच्या वतीने शनिवारी 21 ऑक्टोबर रोजी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष मनोज मांजरे, संजय रौंधळ, राजन परदेशे, गुलाब खांडेभराड, अमृत शेवकरे, सहकार आघाडी तालुकाध्यक्ष अनिल सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मागच्या 15-20 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या तरुणांची फसवणूक केली, कंत्राटी पद्धती आणली, तरुणांचं भविष्य त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलं। अशा सर्व काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा, त्यांना आशीर्वाद देणाऱ्या नेत्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हितासाठी ज्यांनी काल कंत्राटी पद्धती पूर्णतः बंद करून टाकली ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि खेड सेज क्षेत्रात पोलीस चौकीची गरज। खेड पोलिसांना निवेदन। खेड तालुक्यातील मधील पूर्व भागात असलेल्या सेज क्षेत्रात 15 दिवसांपूर्वी संतोष रामदास दौंडकर या युवा उद्योजकाची हत्या झाली। ते कणेरसर ग्रामपंचायत सदस्य होते। व्यावसायिक स्पर्धा किंवा खंडणी मागणीतून हत्या झाल्याची परिसरात चर्चा आहे। औद्योगिकीकरणामुळे उद्योग वाढीस लागले आहे। कणेरसर, गोसासी, निमगाव परिसरात असलेल्या कंपन्यांमध्ये विविध कामांचे ठेके मिळण्यासाठी काही वर्षांपासून तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांनी सेज भागात पोलीस चौकी उभारण्याची मागणी खेड पोलिसांकडे केली आहे। संतोष दौंडकर यांच्या हत्येच्या पूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत। काही जणांवर हल्ले करण्यासाठी सशस्त्र टोळ्या मागील काही दिवस या भागात फिरत असल्याच्या घटना घडल्या होत्या। यातील काही घटनांना आर्थिक आणि त्यासोबत राजकीय देखील पार्श्वभूमी असल्याच्या बाबी समोर येत आहेत। 3 वर्षापूर्वी कणेरसर येथे माजी उपसरपंच नवनाथ जोडगे यांचा अशाच वादातून खून झाला होता। या भागात सातत्याने हाणामारीच्या गंभीर घटना घडत आहेत। निमगाव येथील एका कंपनीत स्क्रॅपचा ठेका दिला नाही म्हणून स्क्रॅप भरत असलेल्या मजुरांना मारहाण करत खुनाची धमकी अधिकाऱ्यांसमोर देण्यात आली होती। सेज परिसरातील ठेकेदारांमध्ये असलेली तीव्र स्पर्धा यामुळे गुन्हेगारी बोकाळली आहे। यातील अनेक गुन्हेगारांना असलेला राजाश्रयही यासाठी कारणीभूत ठरत आहे। खेड पोलिसांनी सेज भागात पोलीस चौकीची अंतिम मान्यता येईपर्यंत धामणटे गोसासे येथे तात्पुरती पोलीस चौकी उभारणार असल्याचे यावेळी सांगितले। सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे, गोसासीचे सरपंच संतोष गोरडे, नवनाथ घोलप आदींनी सेज भागात पोलीस चौकी उभारण्याचे निवेदन दिले आहे। दावडी परिसरातील गाडकवाडी तालुका खेड येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश मिळाले आहे। लोकनियुक्त सरपंचपदी सुप्रिया वैभव गावडे व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। खेड तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची धुराळा उडू लागलाय। दिनांक 20 ऑक्टोबर हा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने लोकनियुक्त सरपंच पद 1 जागा आणि अन्य 7 जागा मिळून ग्रामपंचायतीच्या एकूण 8 जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना एकूण 8 उमेदवारांनी आपले अर्ज ग्रामस्थांच्या उपस्थितीत दाखल केले। लोकनियुक्त सरपंचपदी सुप्रिया वैभव गावडे, ग्रामपंचायत सदस्य छाया दत्तात्रय गाडगे, नानाभाऊ काळूराम गावडे, अभिषेक संभाजी सरडे, कोमल अमर रणपिसे, चंद्रकांत प्रभाकर गाडगे, पूनम विशाल गावडे, सुवर्णा विश्वनाथ गाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। खेड तालुक्यात आज शनिवारी देखील सायंकाळी काही भागात मध्यम ते तुरळक असा पाऊस झाला। सायंकाळी 6 नंतर काही वेळासाठी वारा सुटला होता।
त्यानंतर पावसाच्या सरी कोसळल्या। दिवसा ऑक्टोबर हिटचा उकाडा आणि सायंकाळी पाऊस असा अनुभव मागील काही दिवस नागरिकांना येत आहे। राजगुरुनगरमधील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शुक्रवारी 20 ऑक्टोबर रोजीच्या सभेनंतर स्वयंसेवक आणि मराठा बांधवांनी स्वतःहून येथील सुमारे 100 एकरावर पडलेला कचरा वेचला। शेतजमिनीचा हा संपूर्ण परिसर सायंकाळी उशिरापर्यंत स्वच्छ केल्याचं चित्र पाहावयास मिळालं। सर्वांना विशेष धन्यवाद। निश्चितच 22 तारखेनंतर यामध्ये जी मदत केली गेली, गैरफायदा घेऊन काय आपल्याकडील मौल्यवान वस्तू, विशेष करून महिला भगिनींना विनंती राहील व्यवस्थितरित्या आपल्या घरी सुखरूप पोहोचायचं आहे। सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो आपण सर्वांना सहकार्य करावं आणि जे बॉटल्स आहेत ते उचलण्यासाठी या ठिकाणी आपलं सहकार्य योगदान द्या। या ठिकाणी स्वयंसेवकांना धन्यवाद दिले जात आहेत। खऱ्या अर्थानं अगदी सकाळी 7 वाजेपासून आतापर्यंत आपलं कर्तव्य सार्थपणे या ठिकाणी बजावलेलं आहे। तुम्हा सर्व स्वयंसेवकांचा अभिमान आम्हा सर्व मराठी बांधवांना या ठिकाणी आहे। आपल्याला विशेष धन्यवाद दिले जात आहेत। प्रचंड अशा बाटल्यांचा या ठिकाणी खर्च आहे, तरी परंतु प्रत्येक ठिकाणी आमचा मराठा बांधव वाकलाय आणि मदत करतोय। विशेष करून महिला भगिनींना देखील धन्यवाद दिले पाहिजेत की समोरच्या बाजूला महिला देखील या ठिकाणी मदत कार्य करतायत, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत। काम करतायत त्यांना विशेष पुन्हा एकदा धन्यवाद दिले जात आहेत। चाकणमधील रानुबाई मळा परिसरात सध्या विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत। रानुबाई माता अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त कन्यापूजन सोहळा साजरा करण्यात आला। येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्यासह अनेक प्रख्यात कीर्तनकार या ठिकाणी प्रवचनास येत आहेत। समस्त ग्रामस्थ रानुबाई मळा यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तुम्ही बोलायच नाही, त्याने मला फुस लावून लग्नाचे आमिष दाखवले। कोण म्हणतं? मुली। त्याने माझ्यावर अत्याचार केला। श्री गुरुदेव साम्राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था राजगुरुनगर या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त भोंडल्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। यावेळी महिला भगिनींची मोठी उपस्थिती होती। संस्थेतील सर्व सभासद आणि रहिवासी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। खेड तालुक्यातील होलेवाडी गावाच्या हद्दीतून पार्किंग केलेले मालवाहू वाहन चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। MH14 HG 3039 असा चोरी झालेल्या वाहनाचा क्रमांक आहे। राजगुरुनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 आणि 2 मधील नवरात्र उत्सवानिमित्त शाळेच्या भव्य प्रांगणात टिपरी नृत्य व भोंडला कार्यक्रम उत्साहात पार पडला। शाळांच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व महिला शिक्षिकांसह मुलींनी सहभाग घेऊन रासदांडियाचा आनंद घेतला। महाराष्ट्र केसरी पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा चिंबळी तालुका खेड या ठिकाणी आज शनिवारी 21 ऑक्टोबर रोजी सुरू झाली आहे। स्वयंभू प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ चिंबळे यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी 2023 निवड चाचणी स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आली आहे। पुणे जिल्हा निवड चाचणीसाठी येणाऱ्या मल्लांसाठी खुराक व निवास व्यवस्था करण्यात आली आहे। सर्व सहकारी यांच्या शुभ हस्ते या आखाड्याची कुस्ती लागेल। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 21 ऑक्टोबर 2023 रोजी कांद्याची 750 क्विंटल आवक होऊन कांद्याला 2000 ते 4000 रुपये भाव मिळाला। कांद्याच्या दरात पुढील काळात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कांद्याची आवक एकदम कमी प्रमाणात आलेली आहे, त्याच्यामुळे कांद्याचे भाव 40 रुपयापर्यंत गेले। भविष्यात कांद्याचे भाव 50 रुपये पण होतील। दसऱ्याच्या नंतर भाव 50 रुपये होण्याची शक्यता 100% आहे। नंतर तर कांदा तिजीचा असतो, कांदे तिजीच होतील 100%। नवीन कांदे येईपर्यंत भाव खाली होत नाही। चाकण मार्केटमध्ये आपल्याकडे मावळ भागातला जो कांदा होता तो संपत आलेला आहे। आता थोड्या प्रमाणात जो माल आहे एक महिन्याभरामध्ये 50-55 रुपये भाव
चाकण मार्केटलाच विकलं जाईल आणि ओरिजिनल शॉर्ट माल झालेला आहे. त्यामुळं शेतकऱ्याला गरबडायची काम नाही. नवीन कांद्याला 2 महिन्याचा अवधी, तोपर्यंत मार्केट कमी होत नाही. ओरिजिनल शॉर्ट तयार झालेला आहे मालाचा. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 21 ऑक्टोबर 2023 रोजी तरकारी विभागात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव काय होते जाणून घेऊया. कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या तसेच फळभाज्याची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि बाजार भाव सुद्धा थोडे इकडे तिकडे 1-2 रुपयाच्या फरकावर आहेत. आज रोजी कोबी असेल, कोबीचे भाव थोडे वाढलेले आहेत. कोबी मागील आठवड्यात 5 ते 6 रुपये होती, आज कोबी 15 ते 18 रुपये किलो आहे. फुलावरचे सुद्धा भाव वाढलेले आहेत. फुलावर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. वांगे असेल, वांगी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव मात्र डाऊनच आहेत. टमाट्याचे भाव काय सुधारणा नाही. टमाटे 7 ते 8 रुपये किलोच्या पुढे नाही. कारल्याचे भाव सुद्धा कमी झालेले आहेत. कारली सुद्धा 15 ते 25 रुपयाच्या आतच आहे. गवारी 40 ते 50 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 20 ते 25 रुपये किलो आहे. शेवगा 60 ते 80 रुपये किलो आहे. मिरची सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. दोडका सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. शिमला मिरची सुद्धा 30 ते 45 रुपये किलो आहे. वालवर सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. राजमा 60 ते 70 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. पावटा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. भेंडी 20 ते 35 रुपये किलो आहे. गाजर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. घोसावळी 20 ते 30 रुपये किलो आहे. बीट सुद्धा 10 ते 12 रुपये किलो आहे. डांगरचे भाव कमी झालेले, डांगर सुद्धा 7 ते 10 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्याचे भाव सुद्धा थोडे कमी झालेले आहेत. मागील आठवड्यात कोथिंबीरचे भाव जास्त होते. आज रोजी कोथिंबीर 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे मेथी सुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे. शापू सुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. पालक सुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे आणि रताळाचे भाव आता कमी झालेले आहेत. मुख्य कारण रताळाचे भाव कमी व्हायचे कारण की आता नवरात्र उत्सव कमी झालेला आहे. कारण की थोडे दिवस राहिले त्यामुळे रताळ्याला मागणी सुद्धा कमी झालेली आहे. रताळी पडून आहेत. रताळी 15 ते 20 रुपयाच्या पुढे नाही. खेड तालुक्यात ठिकठिकाणी गरब्याचे कार्यक्रम उत्साहात सुरू आहेत. स्वामी समर्थ मित्रमंडळ बाकी खुर्द येथील रास दांडियास परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. सारा संसार तू आई जगदंबे शिवशक्ती भावगे शरणांना पावगे आधार जीवा. माऊली सेवा प्रतिष्ठानकडून रस्त्यावर भंगार गोळा करणाऱ्या गरजूंना 2 महिने पुरेल एवढा किराणा वाटप करण्यात आला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.